चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय दिसतंय क्वेश्चन. प्रॉफिट अँड लॉस म्हणजेच काय, नफा किंवा तोटा आपल्याला शिकायचा आहे. एक वस्तू जर विकती, कोण विकती आहे? सीता. किती? 10 वस्तू आहे, 15 रुपयाला विकती. किती वस्तू आहे? 10. बरोबर. कितीला विकती आहे? 15. बरोबर. 15ला काय खरेदी करते. बरं, RS ला काय ती खरेदी करते. बरोबर. खरेदी करते. परत काय आहे ती 12 वस्तू कितीला विकतीये? 20 रुपये. बरोबर. आपल्याला काय किती रुपये त्याला तिला काय सीताला नफा किंवा तोटा झाला. आता काय कसं येईल नफा किंवा तोटा. आपल्याला काय प्रॉफिट काढायचं आहे किंवा लॉस काढायचं आहे. किती पर्सेंट त्याला प्रॉफिट झाले किंवा त्याला किती पर्सेंट काय लॉस झाला आहे. तर आपल्याला काय समजते ह्याचं बघा. हे काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं पाहिजे. 10 गुणिले 20 मायनस 15 गुणिले 12. बरोबर. त्याच्यानंतर काय डिनॉमिनेटर मध्ये 10 गुणिले 12चं काय मल्टिप्लिकेशन. लक्षात किती पहिले काय करायचं तिरकस गुणाकार करायचा. 10 आणि 20 चा आणि काय 12 आणि किती 15चा. ते दोघांतून जे आलं आपल्याला काय किंमत भेटेल आणि काय खाली काय 10 गुणिले काय 12चं मल्टिप्लिकेशन. चला आपण करून घेऊ. किती आलं 10 आणि 20 200 आणि 15 गुणिले किती होतं 12. हे 15 गुणिले 10 किती 150. 150 आणि 30 80. 180 हे 120. इथे लक्षात तुमच्या 200 मधून काय 180 केले किती उरले 20 भागिले किती 120 म्हणजेच किती 1/6. किती 1/6 आलं. आपल्याला काय पाहिजे प्रॉफिट पाहिजे किती झाला. 6 ने याला गुणू 6 1 6 उरले 4. बरोबर. पॉईंट देऊ आपण किती 1/6 भागिले किती आले 12. 10 गुणिले किती 12. 10 गुणिले 12 ने करायचे. 10 गुणिले काय करायचं आपल्याला त्या वस्तू आणि काय खरेदी किंमतची काय गुणाकार करायचा आपल्याला. 10 गुणिले 15 किती येणार आहे 180. करेक्ट. 180 आल्यानंतर काय होईल बघा. हे किती उरले 20 भागिले किती 180.